हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण 9thचा जो सायन्स पार्ट 1 आहे त्यातला जो फर्स्ट चॅप्टर दॅट इज लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर स्टार्ट करतो आहे. लॉज ऑफ मोशन शिकण्याच्या आधी मोशन म्हणजे काय ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून इथे आपण आता काही एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहोत आणि त्या एक्झाम्पल्सचा यूज करून आपण मोशनची कन्सेप्ट आधी समजून घेऊयात. ही कन्सेप्ट समजण्यासाठी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही एक्झाम्पल्स दिलीत बघा, ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. या ज्या टेक्स्टबुकमधल्या ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्याला दिलेल्या, तर त्या एखादी कन्सेप्ट जास्त चांगल्या पद्धतीनं स्टुडंट्सना कशी सांगता येईल यासाठी दिलेल्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटीजपैकी काही ॲक्टिव्हिटीजमध्ये एखादा एक्सपेरिमेंट दिलेला असेल, एखादा कॅल्क्युलेशन दिलेला असेल, एखादी गोष्ट ऑब्झर्व करायला तुम्हाला सांगितलेलं असेल. अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या थ्रू तुम्हाला ती पुढची जी कन्सेप्ट आहे ती चांगल्या पद्धतीनं कशी सांगता येईल यासाठी या ॲक्टिव्हिटीज आहेत. सो आपण देखील मोशनची कन्सेप्ट समजून घेण्यासाठी चॅप्टरमध्ये दिलेली जी ॲक्टिव्हिटी आहे ती डिस्कस करूया. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं आहे तर त्यात 4 प्रकारचे एक्झाम्पल्स दिलेत तुम्हाला. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे दॅट इज फ्लाईट ऑफ अ बर्ड. अजून एक एक्झाम्पल दिलं आहे स्टोन लाईंग ऑन अ हिल, देन फॉलिंग ऑफ लीव्स आणि अ स्टेशनरी ट्रेन. ओके, सो ही काही एक्झाम्पल्स दिली तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आणि प्रश्न काय विचारला आहे बघा की या एक्झाम्पल्सपैकी कोणत्या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं फील होतो किंवा असं सेन्स होतो. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स यू सेन्स मोशन. मग आता पहिलं एक्झाम्पल आहे फ्लाईट ऑफ अ बर्ड, दॅट इज उडणारा पक्षी. सेकंड एक्झाम्पल आहे अ स्टोन लाईंग ऑन अ हिल, हिलवरती असणारा एक दगड. फॉलिंग ऑफ लीव्ज, पडणारी पानं. आणि अ स्टेशनरी ट्रेन, रेल्वेच्या स्टेशनवरती उभा असणारी एक स्टेशनरी म्हणजे स्टेडी असणारी ट्रेन. मला सांगा आता ह्यापैकी कोणते ऑब्जेक्ट्स मूव्हिंग आहेत असं तुम्ही सांगणार. तर तुम्ही सांगाल फ्लाईट ऑफ अ बर्ड किंवा फॉलिंग लीव्ज किंवा अजूनही अशी खूप सारे एक्झाम्पल्स तुमच्या आजूबाजूचे तुम्ही याच्यात ॲड करू शकता. आता मला सांगा या एक्झाम्पल्सपैकी तुम्ही हीच 2 एक्झाम्पल्समध्ये ते ऑब्जेक्ट्स मोशनमध्ये आहेत असं म्हणताय, मग त्याच्यामागं काहीतरी कारण असणार. काय कारण आहे बरं? काय जस्टिफाय कराल तुम्ही तुमचं आन्सर? तर फ्लाईट ऑफ अ बर्ड जेव्हा आपण कन्सिडर करतो, उडणारा पक्षी म्हणजे तो काय करतो रे, उडतोय म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जातोय, म्हणजेच तो काय करतोय त्याची पोझिशन चेंज करतोय. स्टोन लाईंग ऑन अ हिल म्हटलंय, एका जागी तो स्टोन पडून आहे म्हणजेच काय, तो त्याची पोझिशन चेंज करत नाही आहे, एकाच जागी आहे. फॉलिंग लीव्ज, पडणारी जी पानं आहेत, उडणारी पानं असतील तर ते देखील काय करतायत, टाईमनुसार त्याची पोझिशन चेंज होत जाते. आत्ता इथं आहेत, उडत उडत दुसरीकडे कुठेतरी जाऊन पडतील. स्टेशनरी ट्रेन आहे, एकाच जागी उभी आहे. सो या गोष्टींचा तुम्ही विचार करून सांगितलं की ह्या 2 ऑब्जेक्ट्समध्ये वी कॅन सेन्स मोशन. आणि मग याच्यावरून तुम्हाला कन्क्लूड करता येईल का असं की जर एखादा ऑब्जेक्ट स्वतःची जागा बदलतोय तर तो मोशनमध्ये आहे, मूव्हिंग आहे असं आपण म्हणू शकतो, इजंट इट. आता बघा हे एक जनरल एक्झाम्पल झालं. आता ही जी मोशन ही कन्सेप्ट आहे ती टर्म रिलेटिव्ह कसं आहे याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते. तुम्ही बसमध्ये बसलाय सपोज, ओके, बस अजूनही प्लॅटफॉर्मवरती आहे आणि तुमच्या शेजारी एक पॅसेंजर आहे. आता तुम्ही दोघंही आपापल्या जागी बसलाय, बस सुटायची वाट बघताय. बस सुटल्यानंतर आता काय होईल बघा, जेव्हा तुमचा पॅसेंजर आणि तुम्ही एकत्र बसमधून जाताय तेव्हा तुमच्या तुलनेने जर तुम्ही विचार केलात तर तुम्ही आणि पॅसेंजर दोघं पण स्टेडी आहात ना. तुम्ही आणि पॅसेंजर शेजारी शेजारी बसलाय. सो एकमेकांच्या तुलनेनं तुम्ही दोघंही एका जागी स्थिर आहात, स्टेडी आहात.
पण जर समजा बस स्टँडवरती असणाऱ्या माणसांच्या तुलनेत आपण जर तुम्हाला बघितलं तर ते काय म्हणतात, बस हलती आहे, बसमधली माणसं देखील हलत आहेत. म्हणजे जो माणूस बाहेर उभा राहून तुमच्याकडे बघतोय, ऑब्झर्व करतोय, तर त्या माणसासाठी तुम्ही मूव्हिंग आहात. पण जर तुम्ही शेजारी शेजारी बसलाय आणि दोघंही त्या बसबरोबर पुढे जात आहे, त्यावेळेस तुम्ही दोघं एकमेकांसाठी स्टेडी आहात. तुम्ही बसमधून बाहेरच्या माणसांना बघताय, बसनं स्पीड घेतला, बाहेरची झाडं वगैरे बघताना आपण काय म्हणतो, झाडं पळतायत, घरं मागं जात आहेत, अशी भाषा आपण यूज करतो ना. म्हणजेच काय रे, की जेव्हा तुम्ही पुढं जात असताय तर तुम्ही काय विचार करता, की आपण स्टेडी आहे आणि झाडं पळतायत. सो या सगळ्या एक्झाम्पल्सचा विचार केल्यानंतर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा, की मोशन ही जी कन्सेप्ट आहे ही रिलेटिव्ह टर्म आहे. तुम्ही कोणत्या ठिकाणी उभं राहून ते ऑब्जेक्ट ऑब्झर्व करताय याच्यावरती डिसाईड होतं की समोरचं ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे की स्टेडी आहे. बरोबर. आपण अर्थवरती आहोत आणि आपल्याला काय वाटतं, सन मूव्हिंग असतो, सूर्य उगवतो, सूर्य मावळतो असं आपण म्हणतो. बट ॲक्च्युली तसं होत असतं का रे? नाही. ॲक्च्युली काय होत असतं, सन तर स्टेडीच आहे, आपणच फिरत असतोय त्याच्या भोवतीने. पण आपण पृथ्वीवर आहोत आणि आपल्याला दिसताना काय दिसतंय, की सन मूव्ह होतोय. म्हणजेच काय, की मोशन ही जी कन्सेप्ट आहे ही एक रिलेटिव्ह टर्मिनॉलॉजी आहे. तुमच्या पोझिशनवरती डिसाईड होतं की समोरचा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे की तुम्ही मोशनमध्ये आहात. आलं लक्षात? सो ह्या सगळ्या एक्झाम्पल्सचा रेफरन्स घेऊन आपण एक मोशनची डेफिनिशन बनवूयात. डेफिनिशन काय सांगता येईल बघा मोशनची. If an object changes its position with respect to surroundings, then it is said to be in motion. एखादा ऑब्जेक्ट जर आजूबाजूच्या वस्तूंच्या तुलनेत जर स्वतःची जागा बदलत असेल तर तो जो ऑब्जेक्ट आहे तो मोशनमध्ये आहे असं कन्सिडर करण्यात येतं. अदरवाईज इट इज कन्सिडर्ड ॲज स्टेडी. मग मूव्हिंग कार, मूव्हिंग फॅन, कोणताही ऑब्जेक्ट, तुम्ही चालत जाणारा शेजारचा एखादा माणूस, हे सगळे ऑब्जेक्ट्स जेव्हा आपली जागा बदलत आहेत सो दे आर कन्सिडर्ड ॲज दे आर इन मोशन. सो मोशनची कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात आली. मे बी तुम्हाला एक्झाममध्ये ही डेफिनिशन विचारतील किंवा अशा प्रकारचे भरपूर सारे एक्झाम्पल्स देतील आणि त्याच्यापैकी कोणत्या ऑब्जेक्ट्समध्ये मोशन आहे असं ओळखा, अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ह्या चॅप्टरची जी सुरुवातीचा पॉईंट होता तो मोशन, तो पॉईंट आपण कन्सिडर करून त्याचे एक्झाम्पल्स बघितले. आता हा पॉईंट तुम्हाला जर क्लिअर झाला असेल तर मग आता याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. मोशनशी रिलेटेड आता वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीजचा आपण स्टडी करणार आहोत आणि त्यातल्या पहिल्या 2 कन्सेप्ट्स असणार आहेत डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. आणि ह्या 2 कन्सेप्ट्स आपण या पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. ओके.